सुनबाई काय करताय? हा चपात्याच करायला घेत होते. अगं आम्हाला या मोठ्या चपात्यांची सवय. इथे मोठ्या लागत असतील मी करते ना मोठ्या. बघा नाही तर आमच्या घरात चालत नाहीत छोट्या ठीक चपात्या. आहे, नाही मी करते, मोठ्या करते. अगं काय करते, किती नाही वाजवते? म्हटलं आता चपाती झाली ना, ओटा धुवून घेते. ए नाही या, इथे फक्त ओल्या फडकाने पुसून घ्यायचा. ठीक आहे, मी पुसून घेते. अगं इथला कचरा अजून तसाच आहे सगळा. नाही मी अजून तिकडचं झाडलं नाहीये. बघ हा, तुझ्या सासऱ्यांना कचरा आवडत नाही, नाही तर मी झाडते. काय करते? मारते, व्यवस्थित करते. अगं अगं हॉलमध्ये काय बसलीस येऊन? तुझ्या सासऱ्यांना आणि नवऱ्याला आवडत नाही बरं का, इथे हॉलमध्ये नाही बसायचं पुन्हा. बेडरूम मध्ये बसते. मॉप कुठे? मी फरशी पुसून घेतली असती, सगळी कामं झाली आहेत. काय मॉप? हाताने फरशी पुसतात इथे, मॉप वगैरे काही नाही. ठीक आहे. अहो अहो, तुम्ही माझ्याच कप्प्यात पुन्हा कपडे ठेवताय तुमचे. माझ्या कप्प्यात नका ठेवू. अगं हो ऍडजस्ट करतोय असं मी. कसं ऍडजस्ट करायला नाही जमणार? करावं लागेल तुम्हाला ऍडजस्ट. अगं हो लावतोय सवय. अच्छा, आपलं लग्न होऊन पण 7च दिवस झालेत. मलाही ऍडजस्ट व्हायला टाइम लागेलच ना. पण तुम्ही एका दिवसात मला बदलायला बघताय. आई तुम्ही मला समजूनच घ्यायला तयार नाही आहात. माझी 25 वर्षांची सवय मी एका दिवसात कशी सुधारू? मलाही काहीतरी रुटीन असेल ना. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे समजून घेतल्याशिवाय काही नाही होणार आहे. मलाही तुम्हाला समजून घ्यायचंय, आदर्श सून व्हायचंय. पण तुम्ही जर मला तुमचेच रूल सांगत बसलात तर कसं होईल? थोडं तुम्ही ऍडजस्ट करा, थोडं मी ऍडजस्ट करेल. 25 वर्षांची सवय मी अशी 2-3 दिवसात 4-5 दिवसात कशी सुधारू? मलाही थोडा वेळ द्या ना. ए बेडरूमचं दार लावून गप्पा मारलेला चालत नाही तर इथे.